हिंसक प्राणी बिबट्याला 2 वर्षांमध्ये जेरबंद न केल्यामुळे सिन्नर वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे प्रहार जनशक्तीच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर बातमी अशी की दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी सिन्नर पोलीस निरीक्षक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रहार जनशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन दिले। त्यामध्ये मागील 2 वर्ष झाली हिंसक प्राणी बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक पाळीव प्राणी, दुग्धजन्य जनावरे, लहान मुले, म्हातारी माणसं यांचा नाहक बळी गेल्याचे वार्ता पेपर, टीव्ही न्यूज, यूट्यूब चॅनलला बातम्या येतात। असं असतानाही सिन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि नुकसान झालंय। सिन्नर हे अभयारण्य तसेच जंगल नाही, तरीही वाघ, बिबट्या या हिंस्र प्राण्यांचा वावर असतो। सिन्नर तालुक्यातील अनेक गावांपैकी खोपडी, बुद्रुक, गोंदे, धोंडवीर नगर येथे नागरिक भयभीत झाले। संबंधित वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, परंतु अधिकाऱ्यांनी कानाडोळा करून आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये। याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले। तसेच यदाकदाचित पुन्हा हिंसक प्राण्यांनी शेतकरी, जनावरे, नागरिक यांच्यावर हल्ले केल्यास वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकवा आंदोलन करण्यात येईल याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी। प्रहार जनशक्ती सामाजिक संघटनेने दिलेल्या निवेदनावर संघटनेचे तालुका अध्यक्ष कैलास दातील, तक्रार निवारण अध्यक्ष गणेश म्हस्के, पत्रकार प्रवीण पवार आदींच्या सह्या निवेदनावर आहेत। सिन्नर तालुक्यामध्ये वाघांनी फार मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे। लोक फार दहशतीखाली घराबाहेर निघत आहे आणि लोकांना वाघाची भीती वाटत आहे। तरी त्या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजऱ्यांची व्यवस्था करावी आणि लोकांचे जे जीव जात आहेत ते वाचवण्यास मदत होईल आणि लवकरात लवकर पिंजरे कमी असल्यामुळे ते पिंजऱ्यांची व्यवस्था करून नागरिकांचे जीव वाचवावे हीच प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मागणी। आज आम्ही माननीय गायकवाड साहेब पोलीस निरीक्षक सिन्नर यांना निवेदन देत आहे की सिन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा 2 वर्षापासून धुमाकूळ चालू आहे। त्या धुमाकूळमुळे अनेक शेतकरी, लहान मुले, जनावरे यांच्यावर हल्ले झाले आहेत, अनेक मृत्युमुखी पडले आहेत आणि याच्यामध्ये पूर्ण नाशिक अधीक्षक फॉरेस्ट, सिन्नर अधीक्षक फॉरेस्ट यांचा मोठा हलगर्जीपणा आहे आणि बिबटे हल्ले करत असताना बिबटे बाहेर नेऊन सोडणे यांचं कर्तव्य आहे। त्यांनी अशी कुठलीही कारवाई केली नाही आणि त्यांनी इथे पिंजरे कमी आहे, कर्मचारी कमी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये यांचा हलगर्जीपणा आहे। नगाच आम्ही एका अधिकाऱ्यांना फोन केला, फॉरेस्टची मागणी केली, पिंजऱ्याची मागणी केली, पण ते म्हणे आमच्याकडे 4च पिंजरे आहे, आम्ही आता कुठे द्यायचे। मग त्यांच्याकडे 4च पिंजरे, तर आजच एखादा हल्ला झाला तर त्याला कोण जबाबदार आहे? तिथून कुठे जर असे हल्ले जर झाले तर सिन्नरच्या फॉरेस्ट कार्यालयाला आम्ही टाळे लावू, एका अधिकाऱ्याला काम करून देणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी हीच आमची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी आहे। असे हल्ले होऊ नये। जय हिंद, जय प्रहार। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार, सिन्नर।